भर दरबारात छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाचा अपमान केल्याने मुघल सत्तेला जबर धक्का बसला। या अपमानानंतर काही दिवसातच औरंगजेबाने महाराजांना आग्र्यात कडेकोट बंदोबस्त कैदेत ठेवले। महाराजांना ठार मारण्याचा पहिला थेट हुकूम राज अंदाज खानच्या हवेलीत नेण्याचा होता। रामसिंगापासून महाराजांना दूर करून स्वतःच्या ताब्यात घेण्याचा निर्णय हा पहिला गुप्त कट ठरला। रामसिंगाने स्वतःचा जीव धोक्यात घालून महाराजांसाठी औरंगजेबाकडे जामीनपत्र दिले। मिर्झा जयसिंगच्या वजनामुळे औरंगजेबाला काही काळ तरी पाऊल मागे घ्यावे लागले। काबूल मोहिमेवर पाठवून तेथेच महाराजांचा निकाल लावण्याचा दुसरा गुप्त डाव रचण्यात आला। एकांत भेटीची आणि सरंजामाची चर्चा पुढे आल्याने औरंगजेबाने काबूलचा आदेश तात्पुरता रद्द केला। महाराजांना आपल्या फायद्यासाठी वापरून नंतर संपवण्याची औरंगजेबाची कपटी नियत स्पष्ट दिसून आली। 25 मे रोजी महाराजांच्या डेऱ्याभोवती पहारे बसून त्यांना प्रत्यक्ष कैदेत टाकण्यात आले। त्यावेळी महाराजांनी स्वतःच्या सैनिकांचा विचार करत सैनिक परत पाठवून स्वतःला जाणीवपूर्वक धोक्यात टाकले। रामसिंगाच्या जामिनातून मुक्त झाल्यानंतर औरंगजेबाला मोकळे हात मिळाले। 16 ऑगस्टला महाराजांना ठार मारण्याचा दुसरा थेट हुकूम फरमावण्यात आला। हुकूम असूनही 4 दिवस विलंब झाल्याने महाराजांना तिथून निसटण्याची संधी मिळाली। धाडसी आणि अतर्क्य युक्तीने महाराज औरंगजेबाच्या सर्व कटांना उलकावणी देऊन आग्र्यातून निसटले।